शांतता हृदय ही। बोल. ऑफिस बाहेर बोलवण्याचं कारण? कारण ऑफिसला भिंती असतात, भिंतींना कान असतात, कानांना माणसं चिकटलेली असतात, माणसांना जिभा असतात, जिभा वळवळतात, नको त्या लोकांना नको त्या गोष्टी कळतात. अरे, कविताच झाली यार. तुला मुद्द्याचं बोलायचं असेल तर बोल, अदरवाइज आय एम लिव्हिंग. ओके ओके. तुझ्या आणि विक्रमच्या अफेअर बद्दल मला माहिती आहे, हे तुला माहितीच आहे. पुढे बोल. मला विक्रमकडून काही गोष्टी हव्या होत्या, आजही आहेत. म्हणजे तुझे 2 कोटी रुपये. किंवा त्याचा आपल्या फर्म मध्ये असलेला पार्टनरशिप मधला शेअर. मी नेहमीच समोरच्या माणसासाठी सगळे ऑप्शन्स ओपन ठेवतो, पण माणूस म्हटलं की ज्या गोष्टी येतात. शेवटचं सांगते मयंक, स्टिक टू द पॉइंट. ओके ओके. विक्रम माझे पैसे देणे लागतो. तो जर सभ्य माणूस असता तर त्यानं आतापर्यंत माझे पैसे दिले असते. बट वी ऑल नो विक्रम कसं आहे. कालपर्यंत पैसे देईन देईन म्हणत होता का, आज अचानक पलटी मारली. मला म्हणतो कसा, पैसे देणार नाही काय वाटेल ते कर. आता तूच सांग मला, हे काय सभ्यतेला धरून झालं का? याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. हा तुझा आणि विक्रमचा प्रॉब्लेम आहे. सो तुम्ही दोघांनी मिळून सॉल्व्ह करा. अरे असं कसं? तू पण आमचीच आहेस ना. तू विक्रमला आपलं मानतेस आणि मी तुला. मी परत एकदा सांगते तुला मयंक, या गोष्टीशी माझं काहीही घेणं देणं नाही. तू सांगितलंस आणि मी ऐकलं पण ग. पण प्रत्येक ऐकीव गोष्टीवर कधी विश्वास ठेवायचा नसतो. आता तू लाख सांगितलंस की मी विक्रमचं काहीही केलं तरी तुला काहीही देणं घेणं नाहीये, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. आता समजा उद्या जर तुझ्या आणि विक्रमच्या नाजूक संबंधाबद्दल मी त्याच्या बायकोला जाऊन सांगितलं आणि विक्रमच्या अब्रूचे धिंडवडे ऑफिसमध्ये काढले, तुला फरक पडेलच ना. यही होती है प्रेम की कहानी. मजनू को मारो तो लैला के आंखों में पानी. माझ्याकडून काय हवंय तुला? कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे विक्रमची अक्कल शेण खायला गेलीये. तू तुझ्या नाजूक आणि मुलायम शब्दामध्ये त्याच्याशी बोलावंस आणि त्याचं भरकटलेलं गलबत पुन्हा एकदा किनाऱ्यावर आणून सोडावंस. तू थेट जाऊन विक्रमशी का बोलत नाहीस? बोललो ना, बोललो. पण मी जे म्हणतो ते एकतर त्याच्या डोक्यामध्ये शिरत नाहीये किंवा तो जाणून बुजून आडमुठेपणा करतोय. मी त्याला सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली. तो मला काय म्हणाला माहिती, तुला जे करायचंय ते कर, मी तुला भीक घालत नाही. असं म्हणाला विक्रम? हो. पण तूच सांग मला अनन्या, भीक न घालून कसं चालेल? जिभेवर काळा तीळ असलेल्या भिकाऱ्याला नेहमी भीक घालावी हे कोणी विक्रमला शिकवलेलं दिसत नाहीये. आणि तुला तर माहितीये, तुमच्या दोघांच्या नावाचा काळा तीळ माझ्या जिभेवर भिजतोय. हो ना अनन्या? काय झालं अनन्या? तू अशी हसायला लागलीस ना की मला टेन्शन येतं बरं का. हो, कारण हसून हसून पुड्या सोडायची सवय आहे ना तुला, नाही का? मागं गोव्यामध्ये तू. यू आर अ किड मयंक, तू बाळ आहेस. अच्छा, आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. यु नो मयंक, एका पॉइंट नंतर ना मला तुझे राग येत नाही,
हसू येतं. म्हणजे तू विक्रमला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास आणि आता तो बधत नाहीये म्हणून तू मला साईक करण्याचा प्रयत्न करतोयस. वाव. तसंच आहे खरं तर. पुण्यात हसण्यासारखं काय? तू मला बाळ म्हणालीस ना, पण कधी कधी हीच बाळं आपली जीभ सैल सोडून चार चौघात भल्या भल्यांची लाज काढतात, हे विसरतीयस तू. मयंक, तुला हवंय तसं मी काहीही करणार नाही. माझ्यामध्ये आणि विक्रममध्ये काय इक्वेशन आहे आणि ते कसं राहील हा नंतरचा भाग आहे. पण त्याला प्रेशराईज करायला मी तुला माझा वापर कधीही करून देणार नाही. इवन टुडे आय रिस्पेक्ट हिम ॲज अ पर्सन, सो आय एम रिअली सॉरी. काय बोलले होता विक्रम? काहीही झालं तरी तो तुला भीक घालणार नाही. आय डू द सेम. काहीही झालं तरी मीही तुला भीक घालणार नाही. तुला करायचे ते कर. ऑल राईट, बाय. हा बोल शैलेश. मी मिस्टर नानलला भेटून आलो. ते एका बँकेत कॅशियर आहेत. कॅशियर? हो. पण मग त्यांनी त्यांचा नंबर का? तो त्यांचा नंबर होता. वर्षभरापूर्वी त्यांनी तो बंद केलाय. तुझ्या सेक्रेटरीने जो नेटवरनं डेटा घेतलाय ना, तो अपडेट नाहीये. पण मग हा नंबर आता? तो रिसायकल होऊन आलाय. तो आता आपल्या ह्या मित्राकडे किंवा त्याच्या कुठल्या तरी मित्राकडे असण्याची शक्यता आहे. ग्रे मार्केटमधून सिम उचलले ते. दाखवलेले पेपर खोटे असतील तर आश्चर्य नाहीये. म्हणजे हाही एक डेड एंडच आहे आपल्यासाठी. आता तरी मला असंच वाटतंय. याचा करंट मालक कोण आहे मी शोधून काढीन, पण मला नाही वाटत त्याचा काही फारसा उपयोग होईल असं. ओके शैलेश, पण अरे तुला फार हेलपाटे पडत आहेत रे माझ्यासाठी. अरे दुसरं काम काय मला, पण मला आता या माणसाला शोधून काढायचंच आहे. कारण त्याने माझ्या पोलिस इन्स्टिंक्टला चॅलेंज केलंय. चल, मी तुला नंतर फोन करतो. चल बाय. ओके ओके, बाय बाय बाय. ओके. हाय. काल शट अप. अनन्या, ऑफिस नंतर कॉफी शॉप ओके, पण काय झालं ते तरी सांगशील ना? मी काल घरी आल्यानंतर. कालचा विषय इथून पुढे काढायचा नाही. हो पण कधीच नाही. बरोबर, पण आजच्या मीटिंगचा अजेंडा? Sevens are 77, 11 eights are 88. थांब, आता 12 जा. आजोबा बोर होत. नाही, आपलं 19 पर्यंत पाठ म्हणून दाखवायचं ठरलेलं होतं. 12 जा. 20चा टेबल म्हणू? चिटिंग करते, आजोबाला शेंडी लावते. आजोबा बोर होतो टेबल म्हणायला, पोय म्हणू का? बेटा, जीवनामध्ये पाढेच महत्वाचे असतात. जीवनामध्ये एखादं यमक जुळलं नाही तरी चालतं, पण शेवटी बँकेच्या पासबुक मध्ये आकडे महत्वाचे असतात. म्हणजे 12 जा. अहो अहो, कोमलचा फोन आला होता. काय म्हणते? नवीन घरात शिफ्ट होतीये. वास्तुशांत मात्र नंतर आहे. अरे वा, पुण्यातल्या पुण्यात 2 घरं का? हा टोमणा आहे का? तुला तसं वाटतं का? माझ्या बहिणीच्या मुलीची 2-2 घरं गावात आणि माझ्या मुलीचं देवी 12 जा. देवी, अगं कोमल मावशीने तुला वेकेशन मध्ये तिच्या नवीन घरात बोलवलंय. हा नाही, मी नाही जाणार. का गं? कारण ना या वेकेशन मध्ये डॅडा मला आणि ममाला घेऊन गोव्याला जाणार आहे. अरे वा, गोवा का? तू आम्हाला काही सांगितलं नाहीस? मी अजून डॅडाला आणि ममाला पण नाही सांगितलं, पण मी डॅडाला सांगणार आहे. मीच ठरवलंय. तुझ्या दादाला वेळ नसेल ना, आपण जाऊया. का नसेल त्याच्याकडे वेळ? अगं देवीचा दादा बिझी माणूस,
नाही, पण ह्यावेळेस डॅडाला माझं ऐकावंच लागेल. ऐकेल तो तुझं नक्की ऐकेल. पण गोव्याहून आल्यानंतर मात्र जाशील ना कोमल मावशीकडे. तिला खूप लळा आहे तुझा. आजी लळा मी ही ऑक्सफर्ड डिक्शनरी इथे बसली आहे ना, त्यांना विचार लळा मीन्स. आजोबा लळा मी त्याआधी टेबल 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36. पण मला ना 10चा पाडा मनापासून आवडतो. आजोबा चिटिंग. विक्रम कुठे? अगं त्याच्या ऑफिसवरूनच आले ना मी. लांबूनच गाडी दिसली रस्त्याच्या कडेला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून काय करत होता? गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. हसायला काय झालं? मला असं वाटतं तू एक शाळेची हेडमिस्ट्रेस आहे आणि मी एक द्वाड विद्यार्थी आहे तुझ्या बरोबर चालला. मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून मी तुला इथे बोललो. मलाही तुला बरंच काही सांगायचं नाही, ते ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. आणि तुझ्या बोलण्यात मी इंटरेस्ट दाखवायचा नसेल तर तू जाऊ शकतोस. बघा नु, मी दुपारी मयंकशी बोलणं झालं. तो मला हे समजवण्याचा प्रयत्न करत होता की मी तुला समजवावं. तो जे तुला करायला सांगतोय ते तू नाही केलंस तर त्याचे परिणाम वाईट होतील. तुझे बोललीस त्याचं जर गाईड छापलंस तर मला कळेल काय बोललीस. उगाच माझ्या मनाचा गोंधळ उडवू नकोस. मला एवढंच म्हणायचंय की गोंधळ तुझा तू उडवतेस. मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न. डोंट टच मी. मॉलेस्टेशनचा चार्ज कर. आपण रस्त्यात आहोत विक्रम. कुणी जर आपल्याला पाहिलं आणि तुझ्या बायकोला जाऊन सांगितलं तर उद्या मला सांगायला येऊ नकोस माझ्यामुळे तुझा संसार तुटला. मला फक्त एवढंच सांगायचंय की मी मयंकची नांगी कायमची ठेचली आहे. स्कायकॉम नावाची कुठलीच कंपनी अस्तित्वातच नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही प्लॅनवर किंवा पेपर्सवर मी केलेल्या सह्या व्हॅलिडच होत नाही. आय एम ॲब्सोल्युटली इनोसेंट. नो, यू आर नॉट. स्कायकॉम नावाची कुठलीही कंपनी नाहीये हे तुला आता कळलंय विक्रम. पण जेव्हा तू त्या पेपर्सवरती सह्या केल्या होत्यास तेव्हा तू तुझे एथिक्स कॉम्प्रोमाइज केले होतेस. आता कुठली शिक्षा देणार आहेस मला त्याच्यासाठी? मी कोण आहे शिक्षा देणारी? तुला तुझं आयुष्य आहे, तुझा संसार आहे, तुझी बायको, तुझी मुलगी आहे. मी तुझ्या लाईफमध्ये काहीच मॅटर करत नाही विक्रम. एनिवे, मला मयंकने जे सांगितले तुला सांगायचं होतं ते मी सांगितलंय. आता मी निघते. बाय. खूप ट्रॅफिक लागला का ग तुला? आपली नेहमीची प्रसिद्ध स्थळं ग तिथेच. त्या मानाने बरीच लवकर आली आहे मी. हा घ्या तुमचा ग्रीन टी. हा बघ, हे काय ग्रीन टीचं नवीन फॅड काढलंय. डाएट करतेस का? मनाचं समाधान, दुसरं तिसरं काही नाही. अरे हो, आता येता येता विक्रम दिसला होता. विक्रम कुठे? अगं त्याच्या ऑफिसवरूनच आले ना मी. लांबूनच गाडी दिसली रस्त्याच्या कडेला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून काय करत होता? तो आणि एक मुलगी होती. कलिग असेल का त्याची. दोघांची खूप काहीतरी चर्चा चालली होती म्हणून डिस्टर्ब नाही केलं. कुठेतरी मीटिंगला वगैरे जात असतील. गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. कॅप्टनला संशय आलाय बहुतेक. कशाचा? डाऊट येईल असं काय सुरू आहे तुझ्या आयुष्यात?
तुला काही म्हणाले का ते? सकाळी ते मला विचारत होते की अनन्याच्या आयुष्यात असं काय सुरू आहे जे मला माहित असलं पाहिजे पण मला माहिती नाही. आणि मग तू काय म्हणालीस? मी काय म्हणणार आहे, तुझी लफडी सगळी झाकून ठेवायची शपथच घेतलीये ना मी, त्यामुळे गप्प बसून राहिले. पण त्यांना ना याचाही संशय आलाच असणार. मग आता तूच सांग, मी काय करू? सगळ्यात पहिल्यांदा विक्रम प्रकरण आहे ना ते संपून टाक आयुष्यातून. अगं तुझ्या बाजूने मी विचार करायचा नेहमीच प्रयत्न केला. तू मला नेहमी विचारायचीस ना, अभय माझा बालमित्र आहे, कॅप्टन आणि माझ्या मुलीचे आणि बापाचे संबंध आहेत, तरी मी तुझ्याबद्दल का नाही सांगितलं त्याने? तुझ्या अफेअर बद्दल मला पहिल्यांदा कळलं ना तेव्हा मी स्वतःला एकच प्रश्न विचारला, मी जर अनन्याच्या जागी असते आणि माझं आणि माझ्या नवऱ्याचं इतकंच बिनसलं असतं जितकं तुझं आणि अभयचं बिनसलंय, तर माझंही पाऊल घसरलं असतं का? मग काय उत्तर मिळालं तुला? मी इतके दिवस माझं तोंड बंद ठेवलं याच्यावरून तुला काहीच कळलं नाही. आजकाल मला एवढंच वाटतंय की एका प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी तू दुसरा प्रॉब्लेम स्वतःवर ओढवून घेतलास आणि नवऱ्या बायकोच्या बिघडलेल्या रिलेशनशिपवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे काही सोल्युशन असू शकत नाही ना. लोक सोल्युशन म्हणून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात हे तुला कोणी सांगितलं? जी गोष्ट आपल्याला आपल्या हक्काच्या नात्याकडून मिळत नाही ती आपण इतरत्र शोधत राहतो. बस इतकं साधं सोपं आहे. दारू पिणारे जसे पहिला पेग पोटात गेल्यानंतर म्हणतात ना की दारू वाईट, तसंच आहे हे पण. आपण करतोय ते चूक आहे याची पूर्ण जाणीव असते, तरी ती चूक आपण पुन्हा पुन्हा करत असतो. थोडक्यात काय, हे विक्रम प्रकरण थांबणार नाहीये. सध्या जे काही चाललंय त्यावरून ते टिकेल ह्याची काहीच गॅरंटी नाही. असं जर झालं ना तर अख्ख्या मुंबईला हत्तीवरून साखर वाटेन मी. महागात पडेल तुला. तुझ्या या चुकीपेक्षा स्वस्तातच पडेल ना. बघू, मी उद्याचा विचार करायचं सोडून दिलंय. आज जे समोर येईल तेच खरं. सगळ्यात निगेटिव्ह माणूस असतो ना अनन्या, तोच शर्टावर बी पॉझिटिव्ह असा बिल्ला लावून फिरतो. आता काय म्हणायचंय तुला? तू जर आजचा विचार केला असतास ना तर तुझ्या आयुष्यात विक्रमच नसता. हॅलो, कोण बोलतं? हां बोला 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 भाई बोला. पैसे पैसे मिळतील ना तुम्हाला? पैसे मी सांगतो ना, पैसे मिळतील तुम्हाला. आता मारामारीची भाषा कशाला करता? बघा, प्रेमानं जगातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पैसे देईन ना मी. 2 दिवसामध्ये मी स्वतः तुम्हाला फोन करेन आणि तुम्हाला पैसे आणून देईन. 2 दिवस. काय दिवस आहेत मयंक धुरंधर. भिकाऱ्यांकडे भीक मागावी लागते. कोण कुठचा शिंदे, वाऱ्याला उभं राहायची लायकी नाही तुमच्या. त्याच्यासमोर जिभेचं कार्पेट करावं लागतंय. सगळं विक्रम फक्त तुझ्यामुळं. माझ्या आयुष्यात 2 कोटींचा चुना लावलायस तू. तुला असा सोडणार नाहीये मी विक्रम, नाही सोडणार तुला.
येस, काय हवंय? तुम्हाला काही मदत हवी आहे का? 2 कोटी रुपये हवेत मला माझे. देतो. तुम्हाला कुठे सोडू? कुठे सोडणार तू मला माझ्या मित्रा? सगळेच सोडून गेलं. कम, लेट मी हेल्प यू. तू मला मदत करणार? येस. काय नाव काय तुझं? सांगतो. पण तू मला मदत करतो सगळेच म्हणतात रे, पण मदत करत कोणीच नाही. तू करतोय ना. नाव काय म्हणालास तू? सगळं सांग. गुंततारे